उन्होंने हमें धमकाया कि देख, आप लोगों को मैं दिखाता हूँ, तुमको जहाँ जाना है, रेरा के पास जाना है, कोर्ट के पास जाना है, पीसीएमसी के पास जाना है, सब जगह जाओ, सबके पास मेरा कॉन्टैक्ट है, कहीं पे भी कुछ नहीं होगा, तुम जहाँ जाना चाहते हो जाओ, बोला उन्होंने। पार्किंग, एस-टी-पी, फायर असल्या ज्या महत्त्वपूर्ण सुविधा असतात, ज्या सँक्शन प्लॅनमध्ये सँक्शन केल्या त्याच्याशिवाय प्लॅन सँक्शन होत नाही, अशा सुविधा ज्या आहेत त्या इथे अपुऱ्या आहेत. त्याच्यामुळे सभासदांना बऱ्याचशा असुविधा होतात आणि प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे इथे. गेल्या वेळेसपासून असं 5-6 वर्ष झालं चाललंय. मी तर 2 वर्ष झाली इथं आलो, परंतु 5-6 वर्षापासून लोकांचे एवढे हाल अपेष्ट आहेत तिथं, मला सांगतो. अक्षरशः सगळ्यांनी शेती विकल्या असतील, घरं विकल्या असतील, गावाकडलं विकून इथं आणून दिलेलं आहे. आणि ते त्यांनी राहायला जर प्रॉब्लेम असेल तर काय करायचं लोकांनी? काम पूर्ण झालेलं म्हणतात, पण अजून त्याचं ऑडिट नाही, काहीच नाही. त्यामुळं गेले 5 वर्ष तर आम्ही आमच्या जीवाशी खेळलोच आहे, कळत न कळत. नमस्कार, मेरा नाम है ओम प्रकाश जांगेड़ और मैं आसवानी गैलेक्सी का सचिव हूँ। हमारे सोसाइटी में काफ़ी सालों से बहुत सारे इश्यूज़ चल रहे हैं। उन इश्यूज़ को लेके हमने बहुत आवाज़ उठाई है, हमने रेरा तक कंप्लेन दी है। रेरा ने ऑर्डर पास किया है, 60 दिन का टाइम भी दिया था, लेकिन वो 60 दिन निकलने के बाद भी कोई काम अभी तक कंप्लीट नहीं हुआ है। उसके बाद में हमने फिर भी और फॉलोअप लेने के लिए पीसीएमसी को, बिल्डर को और महारेरा को रिमाइंडर लेटर्स भी भेजे हैं। वो रिमाइंडर लेटर्स भेजने के बाद बिल्डर ने हमारे चेयरमैन साहब को कॉल किया कि आप ये लेटर खेलना बंद करो, मैं डायरेक्ट आता हूँ आपके पास, जो भी इशू है मेरे सामने आमने सामने बात करके क्लियर करके लो। उस बेसिस पे चेयरमैन साहब ने एक मीटिंग शेड्यूल की है, जो कि 30 जून को बुलाई गई 4:30 बजे शाम में। उस मीटिंग में पहले चेयरमैन साहब और बिल्डर और उसके कुछ 2-3 लोग उनके साथ वाले वो अवेलेबल थे। उनका डिस्कशन चल रहा था पार्किंग को रिलेटेड। वो होते होते मुझे आने में एक 15 मिनट का टाइम लगा था, तो मैं ऑलमोस्ट 4:45 बजे के आसपास यहाँ पहुँचा था सोसाइटी में। तो जैसे ही मैं पहुँचा, हमने जस्ट कैजुअली हैंडशेक किया, जैसे व्यवहार होता है प्रोफेशनल, वैसे ही हमने किया, सब कुछ किया। लेकिन उसके बाद जब हमारा एक्चुअल कॉन्वर्सेशन शुरू हुआ इश्यूज़ को लेके, जैसे कि फायर सिस्टम को लेके ऐसी बात थी कि उन्होंने एक सवाल किया हमसे कि अगर ये हमारे साइड से तो अभी फायर का काम कंप्लीटेड है, तो हमने कहा था कि आपके साइड से अगर ये कंप्लीटेड है तो एक आप पीसीएमसी फायर डिपार्टमेंट के पास से इसका ऑडिट करके लो और वो जो रिपोर्ट है वो हमको सौंप दो, उसके बाद हम हैंडओवर लेने के लिए रेडी है, कुछ प्रॉब्लम नहीं है। लेकिन उसके ऊपर उन्होंने फॉलोअप किया कि अगर उसमें कुछ त्रुटि निकालेगा तो सोसाइटी देखेगी क्या। तो उस पर हमने कहा था कि अगर उन्होंने आपके ही सिस्टम में फॉल्ट निकाली है तो ये आपको ही फिक्स करना पड़ेगा। और इसी बात को पकड़ के उनको गुस्सा आ गया, और वो गुस्सा क्यों आया मुझे पता नहीं, क्योंकि काम तो उनका इनकम्प्लीट है, गुस्सा हमारे पे निकाल के कोई फ़ायदा नहीं है। तो उसी चीज़ के बेसिस पे उन्होंने क्या किया कि गंदी गंदी गालियाँ देनी शुरू कर दी। और फिर उसके ऊपर जब मैंने सवाल किया कि आप इस तरीके से हमारे साथ बिहेव नहीं कर सकते, सोसाइटी के प्रीमाइस में भी और सोसाइटी के बाहर भी, और उसके ऊपर उन्होंने हमें धमकाया कि देख, आप लोगों को मैं दिखाता हूँ, तुमको जहाँ जाना है, रेरा के पास जाना है, कोर्ट के पास जाना है, पीसीएमसी के पास जाना है, सब जगह जाओ, सबके पास मेरा कॉन्टैक्ट है, कहीं पे भी कुछ नहीं होगा, तुम जहाँ जाना चाहते हो जाओ, बोला उन्होंने। उस पर हमने कहा था कि हम जाएंगे, और लेकिन हम बिल्कुल लीगल प्रोसेस के साथ जाएंगे, तुम्हारी तरह हम ये इस तरीके से व्यवहार नहीं करेंगे किसी के साथ। यही बोल के वो वहाँ से निकल गया। और जाते जाते फिर उसने ट्राई किया कि मतलब हाथापाई करने का कोशिश ज़रूर किया, लेकिन बाकी लोग भी आ गए उसमें और मध्यस्थता करके साइड में हम दोनों को कर दिया गया। नेक्स्ट प्लान ऑफ एक्शन सोसाइटी का है, ये मैटर सोसाइटी का, ये कोई इंडिविजुअल मैटर तो है नहीं। तो इसमें क्या है, सोसाइटी ने मिलके एक एजीएम बुलाई थी स्पेशल। तो उसी इमरजेंसी एजीएम में हमने ये डिसीजन लिया है कि जो भी लीगल प्रोसेस होगा, बेस्ट रूट, वो हम इसके लिए अप्लाई करेंगे, और किसी के साथ डायरेक्ट कॉन्वर्सेशन नहीं करेंगे इस बारे के अंदर। और जो भी आगे फ्यूचर के अगर कोई मीटिंग्स होती है तो उसमें प्रॉपर मीटिंग होगी, वो भी डॉक्यूमेंटेड। ऐसे वर्बली फ़ोन पे मैं आ जाता हूँ, तुम वहाँ आ जाओ, ये सब मीटिंग्स नहीं होगी। जो भी होगी पत्र व्यवहार के थ्रू, एक प्रॉपर चैनल के थ्रू होनी चाहिए, ये मेरी अपेक्षा है। मी डॉक्टर पेंसलवार, चेअरमन आसवानी गॅलेक्सी सोसायटी।
बऱ्याच 5-6 वर्षापासून इथे कुठलंही काम नाही. सोसायटीमध्ये अव्यवस्था आहे. एस टी पीचं काम नाही, फायर ब्रिगेडचं काम नाही. फायर ब्रिगेडला देखील आपण 5 ते 10 पत्र दिल्यानंतर त्याचा फॉलोअप झाला. फायरचे लोक आले, बरेच पत्र दिल्यानंतर आयुक्त बदलल्यानंतर ते पत्र आले. पत्र आल्यानंतर त्याची क्युरी दिली. आणखीन देखील पूर्ण नाही. प्रत्येक स्टेपला आपण प्रत्येक जर फ्लोअरला गेलात त्याचे बटन देखील अजून व्यवस्थित नाही. एस टी पीचा तर थोडा बराच प्रॉब्लेम आहे. एस टी पीची जी लाईन आहे, एकच लाईन आहे, त्याला एकच चोक आहे. जर समजा एस टी पीचा जो चोक जर खराब झाला तर ते घाण पाणी देखील आपल्या चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकते. वास्तविक त्याचे हौद वेगळे आणि त्याची पाईपलाईन ही वेगळी असायला पाहिजे. ते केलेलं नाही त्यांनी. पार्किंगचा तर मुद्दा सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम आहे. नशिबानं पहिलं सांगितलं, सभासद सांगितलं, दुर्दैवानं सुदैवानं इथं काही घडलं नाही. घडलं असतं तर मध्ये इन्सिडेंट फक्त घडला. आमचे एक सांगळे म्हणून मित्र आहेत, त्यांची मुलगी त्या ह्याच्यामध्ये पडली, त्या फायर पार्किंगच्या ह्याच्यामध्ये पडली. ती सुदैवाने वाचली. परंतु समजा जर कुठं आग लागली असती तर फार मोठा इन्सिडेंट घडला असता. देवाला काळजीने वाचलेला आहे. परंतु प्रशासनाने जेव्हा ओशी दिलेली आहे, तेव्हा जेव्हा आमचं सांगळे साहेबांच्या मुलीचं जेव्हा प्रकरण झालं त्यावेळी त्यांनी सांगितले तिथं डायरेक्ट ह्याने बिल्डरने की ओशी आहे. तर ओशी महानगरपालिकेने कुठल्या आधारे दिली आणि कसं काय इश्यू झाली, कारण कुठलंच काही माहिती नाही. हे सगळे गोष्टी ह्या ऑडिट करूनच घ्यायला पाहिजे. आम्ही देखील ऑडिट केल्याचं परत घेणार नाही आहेत, कारण ऑडिट हे महत्त्वाचं आहे. कारण टेक्निकल माणूस ते आले की टेक्निकल सांगतात, परंतु जेव्हा टेक्निकल माणूस येईल तेव्हा ह्याच्यात ज्या त्रुटी आहेत ते बघूनच फायनल करायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडं अस्वस्थ वातावरण झालेलं आहे कालपासून सगळं याच्यामध्ये सोसायटीमध्ये. 4:30 वाजता मला मिस कॉल आला व्हॉट्सअपवर, पुन्हा कॉल आला, मिस कॉल आला. त्याच्यानंतर मी खाली आलो. त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली. तुम्हाला मी मगाबाईकवर बोललेलं आहे सगळं की काय झालं. पहिल्यांदा पार्किंगकडे होतं मी, पार्किंगचं अपूर्ण काम होतं. पुन्हा मी सचिवाला सांगितलं होतं की 4:30 वाजता या. त्यांना 10-15 मिनिट उशीर झाला. इथं आले त्यांनी. जेव्हा ते एस टी पीचं सांगत होते ती असं आहे तसं आहे, परंतु ह्यांनी मुद्दा आमच्या होम म्हणजे सचिवांनी जेव्हा मुद्दा विचारला की बाबा एस टी पीचं असेल तर तुम्ही महिनाभर चालवा, त्याच्यानंतर आपण काय ते आपलं रेग्युलर होईल, परंतु त्याच्यात काय होतच नाही आहे. पण त्याच्यावर त्यांनी कटू बोलले की त्याच्यात हे झाला, गोंधळ झाला. त्याच्यामुळे त्यांनी संतापले, वादावाद केली. त्याच्यामध्ये दोघांची चकमक झाली. परंतु त्यांनी बिल्डर असल्यामुळे त्यांना कटू बोलल्यामुळे तो प्रॉब्लेम सुरू झाला आणि सगळं अर्धवट काम आहेत, पेंडिंग कामाचं. त्यांनी मला आल्यावर विचारलं की तुम्ही पत्रव्यवहार बंद करा, मी तुम्हाला प्रॅक्टिकल आपण समजून घेऊ. मी तरी पण मी गप होतो किंवा ठीक आहे पत्रव्यवहार मी बंद करतो, कामं तर व्हायला पाहिजे ना. गेल्या वेळेसपासून असं 5-6 वर्ष झालं चाललंय. मी तर 2 वर्ष झाली इथं आलो, परंतु 5-6 वर्षापासून लोकांचे एवढे हाल अपेष्ट आहेत तिथं मला सांगतो. अक्षरशः सगळ्यांनी शेती विकल्या असतील, घरं विकल्या असतील, गावाकडलं विकून इथं आणून दिलेलं आहे. आणि ते त्यांनी राहायला जर प्रॉब्लेम असेल तर काय करायचं लोकांनी. तर दमदाटी म्हणजे शिवाय दिल्या ना, त्यांनी शिवाय दिल्या, मारतो म्हणले, बरेच बराच गोंधळ झाला. मारण्याची धमकी हात उठालते ना, असं जोरा हात उठालते. त्यांनी CCTV फुटेज टाकलेला आहे बघा. मग मी चेअरमन असताना बिल्डरला तिकडे नेलो आणि आमचे काही मित्र कंपनी सिस्टरला इकडे घेतले. वास्तविक हा मुद्दा असं व्हायला नको आहे, कुठेही व्हायला नको. परंतु हे काम जर इन टाइम झालं असतं तर ही पळी आल्याची का. बिल्डरने इन टाइम कामच केलेलं नाही. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम सुरू झाले ना. आता समजा पार्किंगचं काम झालं, कोणत्या वर्षामध्ये कुठल्या मोटरी बसवलेल्या आहेत काय माहित नाही. त्या मोटरीचं काय होणार आहे देवाला माहीत. फायर ब्रिगेडचे पाईप आता टेम्पररी बसवले, पुढं काय होणार आहे माहित नाही. त्याचं समजा नंतर जॉईंट करणं आणि पहिलं जॉईंट असणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे. मी त्याच्याकरता तर आम्ही हे बसवलं ना, आम्ही AGMची मीटिंग तेवढ्या करता बोलवली आणि आम्ही पुन्हा उद्या दाखल करणार आहे करता. त्याचा ठराव पण घेतला आम्ही म्हणजे सोसायटीच्या याच्या मीटिंग मध्ये हो पोलिसात जाण्याचा ठराव झाला. हो यांची करता दाखल करायची. नमस्कार, माझं नाव अनंत गठाळे आहे. मी डिसेंबर 2020 मध्ये याचं ॲग्रीमेंट केलं होतं या फ्लॅटचं. इथे 225 सर्वसाधारण कुटुंबांनी इथे घरं घेतलेली आहेत. त्यांच्या हाडाकष्टाच्या मेहनतीचे पैसे त्यांनी इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत. पहिले आधी बिल्डरने डिसेंबर 2022चा रेरा होता, पण कोविड काही कारणांमुळे त्यांनी तो वाढवून डिसेंबर 2024 पर्यंत करून घेतला. पण आता ती रेराची डेट संपून सुद्धा 2-2.5 वर्ष त्यावरती होऊन गेलेले आहेत. अद्याप पार्किंग, STP, फायर असल्या ज्या महत्त्वपूर्ण सुविधा असतात, ज्या सँक्शन प्लानमध्ये सँक्शन केल्या, त्याच्याशिवाय प्लान सँक्शन होत नाही, अशा सुविधा ज्या आहेत त्या इथे अपुऱ्या आहेत. त्याच्यामुळे सभासदांना बऱ्याचशा असुविधा होतात आणि प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे इथे. आम्ही रेरामध्ये दाखल केली होती आमची याचिका सर्वसाधारण मार्च 2024 त्याचा 1 वर्षांनी 7-6 हिअरिंग झाल्या. त्याच्यामध्ये ते कुठल्याही हिअरिंगला बिल्डर आलेला नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटी बिल्डर आला नाही, त्याच्यानुसार निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की 60 दिवसांच्या आतमध्ये रेरा सँक्शन प्लॅननुसार संपूर्ण काम हे तुम्ही कंप्लीट करून द्या. त्याची मुदत 23 मेला संपलेली आहे
आणि त्याच्यावरती आता इतका परत 1.5 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप कुठलंही काम झालं नाही. लोकांना अद्याप पार्किंग दिलेली नाही. फायर यंत्रणा महानगरपालिकेने अहवाल दिला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पंपिंग स्टेशनच तुमचं चालू नाही, वायर तुमचे पाईप्स कनेक्टेड नाही, सायरनचे जे सिस्टम्स आहेत त्या सायरनचे सिस्टम नाहीत, स्प्रिंकलर्स नाहीत. या सगळ्या म्हणजे इथे सुदैवाने कुठली घटना घडली नाही आजपर्यंत. हे नशीब सुदैव या 225 कुटुंबांचं. असं म्हणून सुद्धा आता मागेच तुम्हाला माहिती आहे इथे एक 3 वर्षाची लहान मुलगी त्या पार्किंगच्या खड्ड्यामध्ये पडली होती. असे गंभीर प्रॉब्लेम इथे होतात आहे. बऱ्याचशा सोसायटीजमध्ये जे बेसिकली रुग्णवाहिका किंवा फायरच्या गाड्या फिरतात तशी इथे यंत्रणा नाही. रस्ते छोटे आहेत, त्यामध्ये पार्किंगचा प्रश्न असल्यामुळे मध्ये गाड्या उभ्या असतात, लोकांच्या रुग्णवाहिका आत येऊ शकत नाही, फायर येऊ शकत नाही, फायरच्या गाड्या आतमध्ये येऊ शकत नाही. या सगळ्या मेजर समस्या इथे आहेत. आणि रेराच्या 60 दिवसांच्या त्यांच्या तरतुदीनंतर सुद्धा यांनी अद्याप कुठलंही काम पूर्ण केलेलं नाही आहे. तर माझी प्रशासनाला CCOC देताना त्यांनी पूर्ण ही व्यवस्था बघावी, त्यानंतर ती द्यावी, किंवा दिली जरी असेल तर त्याचं परत एकदा ऑडिट करावं रेराच्या आदेशानुसार, आणि सगळं काम नीट सुरळीत प्लाननुसार, सँक्शन प्लाननुसार झालेलं आहे की नाही ते बघून घ्यावं. आमची एवढीच मागणी आहे की ज्याकरता आम्ही पैसे दिलेले आहेत, इथे सर्वसाधारण 225 मराठी कुटुंब राहतात, त्यांनी ज्याकरिता जे पैसे दिलेले आहेत त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जसं STP असेल, फायर असेल, ज्यामुळे जीवाला धोका आहे, किंवा रुग्णवाहिका आतमध्ये साधी फिरली पाहिजे, लोकांना पार्किंग हव्यात मॅन्डेटनुसार, त्या अद्याप पूर्ण करून द्याव्या बिल्डरनी, त्वरित पूर्ण करून द्याव्या. आणि यामध्ये महानगरपालिका रेरा यांनी लक्ष घालावं एवढी माझी नम्र विनंती आहे. त्यानुसार आम्ही त्यानंतर कॉपरेट करू. त्यांना जर काही लागत असेल आमच्याकडून, आम्ही पूर्णपणे त्यांना सहयोग द्यायला तयार आहोत. पण दमदाटी करून किंवा कोणाला घाबरवून धमकावून अशी कुठली चर्चा यानंतर या सोसायटीच्या प्रिमाइसमध्ये होऊ नये याची काळजी बिल्डरनेही घ्यावी. आम्ही नेहमीच घेतो आणि आम्ही यापुढेही घेत राहू. नमस्कार, मी अंकुर शेवाळे. आस्वानी गॅलेक्सीमध्ये फायरच्या बाबतीत मी स्वतः वैयक्तिक फायर डिपार्टमेंटला एक PCMCचं वेबसाईट आहे, ग्रेव्हन्स रेस केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होती 15 दिवसात काम करून देणार. फायरचा मुद्दा असा आहे की आम्ही जेव्हा ॲक्च्युअली जाऊन पाहिलं इव्हिंगच्या खालती, तर फायरचे पाईपच कनेक्ट केलेले नव्हते. लकीली गेल्या 5 वर्षात आमच्या सोसायटीत काही इन्सिडेंट घडला नाही. आम्हाला माहीतच नव्हतं की खाली पाईप कनेक्टेड नाही आहेत. आमचं नशीब चांगलं किंवा काय म्हणावं, पाईपच कनेक्टेड नव्हते. त्यामुळे इनकेस जर काही इन्सिडेंट घडला असता तर कोणाच्या घरात ती सिस्टम चाललेली नसते किंवा कोणत्याही फ्लोअरला चालू नसती. त्यानंतर फायरने आदेश दिले 15 दिवसात ते काम करून द्या. आता महिना होत आलेला आहे, काम पूर्ण झालेलं म्हणतायत, पण अजून त्याचं ऑडिट नाही, काहीच नाही. त्यामुळं गेले 5 वर्षात आम्ही आमच्या जीवाशी खेळलोच आहे, कळत न कळत. पण इथूनही पुढे जरी आपल्याला माहीत पडल्यानंतर तरी त्वरित ॲक्शन घ्यावी आमची अपेक्षा होती, पण तीही घेतलेली की नाही आहे. दुसरी गोष्ट, पार्किंगचा मुद्दा सर्वांनी सांगितल्याप्रमाणे गेले 5 वर्ष झाला आम्ही झगडतोय. पार्किंग आम्हाला अद्यापही नाही. फक्त ट्रे दिसत आहेत, ते उभे दिसत आहेत, त्याच्यामध्ये सामान पडलेलं आहे सगळं आहे, ते किती चालतंय नाही चालतंय काही नाही, हँडओव्हर नाही, कोणतीही प्रकारे विषय नाही. अक्षरशः आम्हाला आमची फसवणूक झाल्यासारखं रिअलाईज झालेच बऱ्याच वर्षापासून. आता असं वाटतं की नाही, आणि त्यात काल घडलेला इन्सिडेंट, त्यामुळे तर आम्हाला आता अशी भीती वाटते की आम्ही आता बाहेर पडावी की नाही. कारण की आता ही बाईट वगैरे दिल्या किंवा कुठे आम्ही चर्चा केली, आम्हाला धोका असू शकतो. त्यामुळे कालच्या इन्सिडेंट नंतर तर अक्षरशः आता आमच्या सोसायटीत आणि सर्व रेसिडेंटमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. पाहू आता ह्याच्यावरती प्रशासन आणि रेरा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि अजून एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. CCOC हे ज्या ऑथॉरिटीज देतात आपल्या महानगरपालिकेत, त्यांनी ह्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करूनच द्यायला हव्यात ना. तुमचे फायरचे पाईपच कनेक्टेड नाही आहे. बघा, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी हा एक पाईप दाखवतो. बघा, ही 4 का 5 महिन्यापूर्वीची परिस्थिती होती. हा पाईपच कनेक्टेड नव्हता. मग आपल्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी ते चेक करूनच ह्या गोष्टी दिलेल्या पाहिजे ना. त्या दिल्या गेलेल्या नाही आहेत. त्यासाठी आम्ही वारंवार फॉलोअप येते की तुम्ही या गोष्टी करून द्या, पण होत नाही आहे. आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स चुकत नाही आहे, नाही भरला तर आम्हाला दंड भरावा लागतोय. ते तर आम्हाला बाय डिफॉल्ट आहे, तिथं आम्ही अपील करू शकत काय नाही. म्हणजे आमचे हक्क आहेत, ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत. हीच आमची सर्वसामान्य नागरिक म्हणून माफक अपेक्षा आहे. बिल्डर प्रशासन आणि आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रेरा प्रशासन यांनी योग्य ते काम करून पूर्ण करावं. मी निवेदिता काळे सोसायटीमध्ये 4 वर्षापासून राहते. बिल्डरच्या बरोबर जेव्हा कमिटी आणि सभासद यांची मीटिंग असते तेव्हा तो कुठलाही बिल्डर साहेब आमचे प्रश्न ऐकून न घेता चिडून रागाने कायम निघून जातात. कुठलाही प्रश्न आमचा सामोपचाराने सोडवत नाहीत. रस्ते सुद्धा सोसायटीमधले व्यवस्थित नाहीत. आम्ही शेजारून जाणाऱ्या माणसाचा आधार घेऊन पुढे चालतो, कारण आम्ही बाहेर रस्त्यावर फिरू शकत नाही, पण सोसायटीतही फिरायची आमची इच्छा असूनही फिरताना आम्हाला प्रॉब्लेम येतात.
आता काय तुमची काय अपेक्षा आहे सोसायटीमध्ये? सोसायटीचा सर्व प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. आमच्या इथली मुलं सगळी सुशिक्षित आहेत आणि सगळे कसे तरी पैसे गोळा करून प्रत्येकाने प्रॉपर्टी घेतलेली आहे. सामान्य माणसाचा विचार व्यवस्थितपणे सरकार, बिल्डर आणि सर्वांनी करावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. या पलीकडे आम्हाला इथे भांडायला किंवा आम्हाला त्रास डोक्याला करून कोणाच्याच व्हावा असं वाटत नाही. सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवावेत एवढी साधी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी विक्रम पोतेकर. मी ॲक्च्युली 2020 पासून इथं राहत आहे सोसायटीमध्ये. आत्तापर्यंत बिल्डरनं कुठलंही पार्किंगचं काम कंप्लीट केलेलं नाही आहे. प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या कमिटमेंट देतो आहे, पण त्या फॉल्स होत आहेत. आम्ही आता ज्यावेळी 2020मध्ये त्यांना पूर्ण पैसे दिलेले आहेत पार्किंगचे, पण आम्हाला आजपर्यंत पार्किंग मिळालं नाहीत. तर सर्व गाड्याच्या रोडनं वगैरे सोसायटीत लागतात. एमर्जन्सी केसमध्ये ती गाडी काढता येत नाही, ते व्यक्ती इथं अवेलेबल नसतात. ॲम्ब्युलन्स आणायची असेल तर ॲम्ब्युलन्स सोसायटीतून फिरू शकत नाही. दुसरी गोष्ट, अग्निशामकची गाडी सोसायटीतून फिरू शकत नाही, कारण सगळ्या रोडला ड्राईव्हवेला गाड्या पार्क केलेल्या असतात. आणि पार्किंगचं काम इनकम्प्लीट आहे. इथं 225 फ्लॅट आहेत. पर फ्लॅट जरी 5 लाख किंवा 4 लाख जरी पकडलं तर अप्रॉक्सिमेटली 10 कोटीची कॉस्ट बिल्डरनं घेतलेली आहे, पण पार्किंग कंप्लीट केलेलं नाही. आणि ते 6 वर्ष झालं पैसे वापरत आहेत बिल्डर ते. आणि त्याबद्दल कोणी विचारायला गेलं तर त्याला दमदाटी करतायत, दादागिरीची भाषा करतायत, त्यांच्या फॅमिलीसाठी दमदाटी करतायत. अशा भरपूर घटना प्रत्येक मेंबरसोबत घडलेल्या आहेत. तर ह्याच्यावरती कॉर्पोरेशननी, गव्हर्नमेंटनी, रेराने ॲक्शन घेतली पाहिजे. अशा बिल्डरला इमिजिएटली लायसन त्यांचं रद्द केलं पाहिजे, असं माझी अपेक्षा आहे. बद्दल तर बऱ्याच लोकांनीच बोललेले आहेत, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो STPचा मुद्दा आहे, तो पण वर्किंग नाही आहे. आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात रेरांनी लक्ष घालून याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नक्की काय प्रॉब्लेम STP मध्ये? STPचं वर्किंगच होत नाही आहे आणि याच्यामुळे जे पाण्याचं कन्झम्पशन आहे ते वाढतं आहे. तर हा मुद्दा पुढे आणखीन वाढू शकतो. त्यापेक्षा STPचं वॉटर, आणि जसं आता आपण बघतोय की सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर STPचा जर वापर आपण केला तर पाण्याचं कन्झम्पशन सोसायटीचं पण कमी होईल. ओके, नक्की STP मधून पाणी येतंय का म्हणजे तुमच्या? नाही, आता सध्या तरी येत नाही आहे. मध्ये काही दिवस चाललं होतं, पण आता ते सध्या कम्प्लिटली बंद आहे. मध्ये काही दिवस चालू होतं, पण नंतर काय प्रॉब्लेम झाला आहे? STP सिस्टीम जी आहे ती काम करत नाही. ते आता ती सिस्टीम फॉल्टी आहे की जे लावलेलं मशीन आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल माहिती नाही आहे, पण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे आणि त्याचं मेंटेनन्स पण झालेलं नाही आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. या संदर्भात बिल्डरला किंवा रेराकडे तक्रार केली? कमिटी मेंबर्सनी याच्याकडे फॉलोअप घेतलेला आहे आणि रेराकडे पण याची कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचा फॉलोअप चालू आहे. काही रेराकडनं काही आदेश? रेराकडनं आदेश आलेला आहे. त्याच्यावर अजून तरी काही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 60 दिवसाची मुदत दिली होती. ती 60 दिवसाची मुदत संपूर्ण आता बरेच दिवस झालेले आहेत. आता त्याच्यावर पुढे कमिटी मेंबर्स आणि सोसायटीचे पदाधिकारी आहेत त्यांनी उचित ॲक्शन घेतलेली आहे. आता तुमची काय अपेक्षा असेल त्या संदर्भात, STPच्या संदर्भात? STPच्या संदर्भात आणि पार्किंगच्या संदर्भात रेराने आणखीन थोडे कठोर निर्णय घेतले पाहिजे. आणि आम्ही जे 6 वर्षापासून जे सफर करतो आहे याला कुठेतरी थांबून आमचं सफरिंग आहे ते संपायला पाहिजे. सत्यजित विष्णू रणोरे माझं नाव. मी F विंगला 1105मध्ये राहतो. मी 2020 पासून राहतो आहे. आमच्या इथं पाऊस पडल्यानंतर वरतून स्लॅब पूर्ण लिकेज होतो. पूर्ण पाणी येतं आतमध्ये. बाथरूमच्या इथं पण लिकेज आहे वरती. त्यानंतर आमच्या फ्लॅटच्या वरती ओपन आहे आणि फायरच्या टाकी पण आहेत. फायरच्या टाक्याही लिकेज आहेत भरल्यानंतर. मी बिल्डरांना मीटिंगमध्ये पण स्वतः सांगितलं. त्यांनी फक्त येऊन सांगितलं की आम्ही करून देतो. आजपर्यंत काही केलेलं नाही. इन केस फायर जरी लागली तरी वरच्या टाकीमध्ये कुठेच पाणी नाही. आणि सीपेजच्या संदर्भात काय प्रॉब्लेम? सीपेजच्या संदर्भात वरूनच पाऊस आला की पाणी आतमध्ये येतं. पाणी झिरपते आतमध्ये भिंतमधून. प्लंबिंगचा पण इश्यू आहे. प्रत्येक ठिकाणी प्लंबिंगचं त्यांचं जे आहे काम ते पूर्ण खराब आहे. म्हणजे त्याला क्वालिटीच नाही. मी तरी असं स्पष्ट सांगेन की आसवानी गॅलेक्सीकडे किंवा आसवानी बिल्डरकडे कुणीही फ्लॅट घेऊ नका.